श्री स्वामी समर्थ. नमस्कार कन्या राशीच्या जातकांनो, आजचा दिवस वेगाने धावण्याचा नाही तर शांतपणे योग्य संकेत ओळखण्याचा आहे. जर तुमची रास कन्या असेल तर आजचा हा संदेश मनापासून आणि शेवटपर्यंत ऐका. 19 जुलैचा दिवस प्रत्येकासाठी सारखा असेलच असे नाही, पण काही कन्या राशीच्या व्यक्तींना आज स्वतःच्या विचारांची दिशा, सवयी आणि निर्णय नव्याने तपासणे पाहण्याची प्रेरणा मिळू शकते. सुरुवात करण्यापूर्वी श्रद्धेने कमेंटमध्ये 3 वेळा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि मनात प्रार्थना करा, स्वामी मला योग्य गोष्टी ओळखण्याची बुद्धी, योग्य वेळेची जाण आणि प्रत्येक निर्णयात संयम द्या. आजचा मुख्य विचार आहे, कन्या राशीचे लोक बारकाईने निरीक्षण करणारे असतात. ते इतरांना न दिसणाऱ्या छोट्या गोष्टीही ओळखतात, पण कधीकधी हाच गुण त्यांना जास्त विचार करण्याकडे घेऊन जातो. आजचा दिवस तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारू शकतो. मी प्रत्येक गोष्टीचा अर्थ शोधतोय की नाही, गोष्टी जशा आहेत तशा स्वीकारण्याची वेळ आली आहे का? संकेत क्रमांक 1. एक छोटासा बदल मोठी स्पष्टता देऊ शकतो. आज तुमच्या रोजच्या दिनक्रमात एखादा छोटा बदल होऊ शकतो. तो वेळेचा असू शकतो, काम करण्याच्या पद्धतीचा किंवा एखाद्या व्यक्तीशी संवाद साधण्याच्या शैलीचा. पहिल्या नजरेत ही साधी गोष्ट वाटेल, पण दिवस संपताना तुम्हाला जाणवू शकतं की या छोट्या बदलामुळे तुमचं मन अधिक शांत झालं. कधीकधी आयुष्यात बदलण्यासाठी मोठे निर्णय लागत नाहीत, एक छोटी सवयही पुरेशी ठरते. संकेत क्रमांक 2. ज्ञानाची नवीन दारं उघडू शकतात. आज एखादं पुस्तक, एक व्हिडिओ, एक संभाषण किंवा एखाद्या व्यक्तीचं साधं वाक्य तुम्हाला नवीन विचार देऊ शकतं. तो विचार लगेच उपयोगी पडेलच असं नाही, पण भविष्यात एखाद्या निर्णयाच्या वेळी त्याचं महत्त्व लक्षात येऊ शकतं. आज शिकण्याची तयारी ठेवा, कारण ज्ञानाची खरी किंमत अनेकदा नंतर समजते. संकेत क्रमांक 3. न बोललेला संवादही महत्त्वाचा असतो. आज एखादी जवळची व्यक्ती फार कमी बोलत असल्याचं तुम्हाला जाणवू शकतं. लगेच निष्कर्ष काढू नका. कधीकधी माणसांना सल्ल्याची नाही तर फक्त ऐकून घेणाऱ्या व्यक्तीची गरज असते. आज जर तुम्ही कोणाचं बोलणं शांतपणे ऐकलं तर एखाद्या नात्यातला दुरावा कमी होऊ शकतो. स्वतःला एक प्रश्न विचारा, मी रोज इतरांच्या चुका शोधतो, पण आज मी स्वतःमध्ये कोणती एक चांगली गोष्ट ओळखली? हा प्रश्न तुमचा आत्मविश्वास वाढवू शकतो. स्वामी समर्थांचा आजचा संदेश आहे, ज्याला योग्य वेळेची वाट पाहता येते त्याला योग्य संधी ओळखताही येते. आज घाईपेक्षा संयम आणि शंकेपेक्षा विश्वास यांची निवड करा. संकेत क्रमांक 4. एक अपूर्ण काम पुन्हा तुमचं लक्ष वेधू शकतं. आज काही कन्या राशीच्या व्यक्तींना अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेलं एखादं काम अचानक आठवू शकतं. तो एखादा अभ्यासाचा विषय असू शकतो, व्यवसायातील योजना असू शकते किंवा स्वतःला दिलेलं एखादं वचन. आज त्या गोष्टीकडे पुन्हा पाहण्याची प्रेरणा मिळू शकते. स्वतःला विचारा, मी हे काम का थांबवलं होतं आणि आज पुन्हा सुरुवात करण्यासाठी काय बदललं आहे? कधीकधी योग्य वेळ आल्यावर जुनी स्वप्न पुन्हा दारं ठोठावतात. संकेत क्रमांक 5. छोट्या तपशिलामुळे मोठा फरक पडू शकतो. कन्या राशीची एक मोठी ताकद म्हणजे बारकाई. आज एखाद्या कामात, अभ्यासात किंवा व्यवहारात एखादा छोटासा तपशील तुमच्या लक्षात येऊ शकतो, जो इतरांच्या नजरेतून सुटला असेल. हीच तुमची खासियत आहे. पण लक्षात ठेवा, परिपूर्णतेच्या शोधात काम पूर्ण करणं विसरू नका. आज पुरेसं चांगलं आणि अजून सुधारायचं यामधील समतोल साधण्याचा प्रयत्न करा. संकेत क्रमांक 6. स्वतःशी प्रामाणिक राहा. आज दिवसभरात काही क्षण स्वतःसाठी काढा. एक वही घ्या आणि 3 प्रश्न लिहा. माझी सर्वात मोठी ताकद कोणती? मला कोणती सवय बदलायची आहे? आज मी कोणतं एक छोटं पाऊल उचलू शकतो? ही साधी कृती तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता आणू शकते. अनेकदा योग्य उत्तर बाहेर नसतं, ते आपल्या मनातच असतं. कन्या राशीच्या व्यक्तींनो, तुम्ही अनेकदा इतरांसाठी उत्तम योजना बनवता. आज स्वतःच्या आयुष्यासाठीही तितक्याच प्रेमाने एक छोटी योजना तयार करा. मोठं ध्येय ठेवा, पण सुरुवात एका छोट्या पावलापासून करा. जो स्वतःला रोज थोडंसं सुधारतो त्याच्यासाठी भविष्य हळूहळू अधिक उजळ होत जातं. आज तुलना करू नका, स्वतःची कालच्या स्वतःशी तुलना करा. तीच खरी प्रगती आहे. स्वामी भक्तांनो, आता आपण या राशी भविष्याच्या मध्यभागी आलो आहोत. आजचा हा भाग इतर भागांपेक्षा वेगळा आहे, कारण आता आपण अशा संभाव्य संकेताबद्दल बोलणार आहोत जे बाहेरच्या घटनांपेक्षा तुमच्या अंतर्मनाशी आणि निर्णय क्षमतेशी अधिक संबंधित आहेत. कन्या राशीचे लोक प्रत्येक गोष्टीचा सखोल विचार करतात, पण कधीकधी जास्त विचार केल्यामुळे योग्य संधी हातातून निसटू शकते. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लगेच मिळेल असं नाही, काही उत्तर कृतीमधूनही सापडतं. संकेत क्रमांक 7. योग्य वेळी घेतलेलं एक छोटं पाऊल.
आज दिवसभरात अशी एक संधी दिसू शकते जी सुरुवातीला फार मोठी वाटणार नाही. एखादा नवीन विषय शिकण्याची, एखाद्या व्यक्तीशी पुन्हा संवाद सुरू करण्याची किंवा एखादी चांगली सवय सुरू करण्याची. अनेकदा आपण मोठ्या संधीची वाट पाहतो, पण मोठ्या गोष्टींची सुरुवात छोट्या पावलांपासूनच होते. आज स्वतःला विचारा, मी कोणती एक गोष्ट आजच सुरू करू शकते. संकेत क्रमांक 8. शिकण्याची नवी दिशा. आज एखादी माहिती, पुस्तक, शिक्षक, मित्र किंवा अनुभव तुमच्या विचारांची दिशा बदलू शकतो. कन्या राशीच्या व्यक्तींना ज्ञान आवडतं, पण आज फक्त माहिती गोळा करण्यापेक्षा ती प्रत्यक्षात वापरण्याचा विचार करा. स्वतःला विचारा, आज शिकलेल्या गोष्टीचा उपयोग मी उद्या कुठे करू शकते. ज्ञानाचा खरा अर्थ तो जीवनात उतरल्यावरच समजतो. संकेत क्रमांक 9. नात्यातील शांत विश्वास. आज एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत फार मोठा संवाद होणार नाही, पण एक छोटा हसरा चेहरा, एक साधा संदेश किंवा काही क्षणांची साथ नात्यातील विश्वास अधिक मजबूत करू शकते. प्रेम आणि विश्वास नेहमी मोठ्या शब्दात व्यक्त होत नाहीत, ते अनेकदा छोट्या कृतीमध्ये दिसतात. आज कोणासाठी तरी वेळ काढा, तो वेळच तुमचं सर्वात मौल्यवान भेटवस्तू ठरू शकते. आज रात्री स्वतःला एक प्रश्न विचारा, मी माझ्या मनावर जास्त विश्वास ठेवतो की माझ्या भीतीवर? हा प्रश्न तुम्हाला स्वतःची दिशा अधिक स्पष्टपणे दाखवू शकतो. शांत मनात घेतलेला निर्णय अनेकदा घाईत घेतलेल्या निर्णयांपेक्षा अधिक योग्य ठरतो. आज घाई टाळा, निरीक्षण करा, विचार करा आणि मगच कृती करा. स्वामी भक्तांनो, आता आपण त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे बाहेरच्या घटनांपेक्षा तुमच्या सवयी, शिस्त आणि अंतर्मनाची तयारी अधिक महत्त्वाची ठरू शकते. कन्या राशीची सर्वात मोठी ताकद म्हणजे नियोजन, पण कधीकधी जास्त नियोजन करताना योग्य वेळ निघून जाते. आजचा दिवस तुम्हाला एक गोष्ट आठवण करून देऊ शकतो, सुरुवात परिपूर्ण असण्यापेक्षा सुरुवात होणं जास्त महत्त्वाचं आहे. संकेत क्रमांक 10. एखादी छोटी चूक तुम्हाला मोठा धडा देऊ शकते. आज एखादं काम करताना लहानशी चूक लक्षात येऊ शकते. पहिल्या क्षणी स्वतःवर नाराज होऊ नका. कन्या राशीच्या व्यक्ती स्वतःवर खूप कठोर टीका करतात, पण आज त्या चुकींकडे अपयश म्हणून नव्हे तर सुधारण्याची संधी म्हणून पहा. अनेकदा एक छोटी चूक आपल्याला भविष्यात मोठ्या अडचणींपासून वाचवते. संकेत क्रमांक 11. पैशांपेक्षा सवयी जास्त महत्त्वाच्या ठरू शकतात. आज एखादा खर्च, खरेदी किंवा आर्थिक निर्णय तुमच्यासमोर येऊ शकतो. तो निर्णय घेण्यापूर्वी स्वतःला विचारा, ही माझी गरज आहे की फक्त त्या क्षणाची इच्छा? कन्या राशीच्या व्यक्तीमध्ये नियोजनाची क्षमता असते. आज त्या क्षमतेचा उपयोग आर्थिक शिस्तीत करा. छोट्या बचती आणि विचारपूर्वक घेतलेला निर्णय दीर्घकालीन स्थैर्यास मदत करू शकतात. संकेत क्रमांक 12. एखाद्याला तुमच्या शांत शब्दांची गरज असू शकते. आज तुमच्या जवळची एखादी व्यक्ती मनाने थोडी अस्वस्थ वाटू शकते. तिला मोठा सल्ला देण्यापेक्षा तिचं बोलणं शांतपणे ऐका. कधीकधी एक समजून घेणारा श्रोता हा कोणत्याही उपायांपेक्षा अधिक मौल्यवान असतो. तुमचा संयम आणि समजूतदारपणा एखाद्या नात्यात सकारात्मक बदल घडवू शकतो. आज स्वतःला हा प्रश्न विचारा, मी ज्या गोष्टीवर नियंत्रण ठेवू शकतो त्यावर मी माझी ऊर्जा खर्च का करतोय? हा विचार मनातील अनावश्यक ताण कमी करण्यास मदत करू शकतो. शिस्त ही बंधन नाही, ती मोठ्या स्वप्नांपर्यंत पोहोचण्याचा शांत मार्ग आहे. आज तुमच्या छोट्या सवयींनी काळजी घ्या, कारण त्याच सवयी उद्याचं भविष्य घडवतात. स्वामी भक्तांनो, जर तुम्ही या व्हिडिओच्या शेवटपर्यंत पोहोचला असाल तर तुमचे मनपूर्वक आभार. आज आपण कन्या राशीसाठी 15 संभाव्य जीवन संकेताचा अभ्यास केला. आता शेवटचे 3 संकेत आणि आजचा अंतिम संदेश ऐकूयात. संकेत क्रमांक 13. स्वतःची क्षमता नव्याने ओळखण्याची वेळ. आज एखाद्या छोट्या यशामुळे किंवा एखाद्या व्यक्तीच्या कौतुकामुळे तुम्हाला स्वतःच्या क्षमतेची नव्याने जाणीव होऊ शकते. अनेकदा आपण स्वतःच्या प्रगतीकडे दुर्लक्ष करतो. क्षणभर थांबा आणि मागे वळून पहा. गेल्या काही महिन्यात तुम्ही काय शिकलात, कोणत्या सवयी सुधारल्या? हा विचार तुमचा आत्मविश्वास वाढवू शकतो. संकेत क्रमांक 14. संयमाचे फळ लगेच दिसणार नाही, पण त्याचा परिणाम होऊ शकतो. कन्या राशीच्या व्यक्तींना मेहनतीची सवय असते, पण कधीकधी परिणाम अपेक्षे इतक्या लवकर दिसत नाही. आज स्वतःला आठवण करून द्या, प्रत्येक प्रयत्नांचं फळ लगेच मिळेल असं नसतं. काही गोष्टींना वेळ लागतो. तुमचं सातत्य तुमची खरी ताकद आहे. संकेत क्रमांक 15. आजचा सर्वात महत्त्वाचा निर्णय बाहेरच्या जगाशी संबंधित नसेल, तो तुमच्या मनाशी संबंधित असेल. तुम्ही भीतीला महत्त्व द्यायला की आशेला, तक्रारीत अडकायचं की पुढचं पाऊल उचलायचं, हा निर्णय तुमच्या दिवसाची दिशा बदलू शकतो. आज काही मिनिटे शांत बसा आणि श्रद्धेने श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा आणि मनात प्रार्थना करा. स्वामी, मला योग्य गोष्ट करण्याचं धैर्य, योग्य वेळी थांबण्याचा संयम आणि प्रत्येक अनुभवातून शिकण्याची बुद्धी द्या.
अनेक भक्तांना अशा प्रार्थनेमुळे मन स्थिर ठेवण्यास मदत होते. कन्या राशीच्या व्यक्तींनो, तुमची खरी ताकद परिपूर्ण असण्यात नाही, ती आहे रोज स्वतःला थोडं अधिक चांगलं बनवण्याच्या प्रयत्नात. लहान सुधारणा, लहान चांगल्या सवयी आणि शांतपणे केलेली मेहनत यातूनच मोठे बदल घडतात. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने 3 वेळा श्री स्वामी समर्थ लिहा आणि त्यासोबतच आजपासून सुरू करणार असलेली एक चांगली सवय देखील. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा. आणि अशा सखोल राशी भविष्य आणि प्रेरणादायी विचारांसाठी स्वामी शक्ती चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढील राशी भविष्यात. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.